नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे भाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे भाव। मग 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव, हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर मिळवायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथे एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर इथे शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे भाव। पण 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव, या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची भाव पातळी काय आहे व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात येत्या 30 तारखेपर्यंत कापसाच्या भावावर अनुकूल व प्रतिकूल अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्यांचा परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर 30 तारखेपर्यंत कापसाचे बाजारभाव जो आपल्या मनातील सवाल आहे की कसे राहणार, या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव आहे तो सध्या किती आहे तर 71 सेंट्सच्या दरम्यान आहे। लक्षात घ्या, भविष्याचा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी कमीत कमी 69 सेंट्स ते जास्तीत जास्त 72 सेंट्सच्या दरम्यान दिसणार आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे कापसाच्या भावामध्ये खूप मोठी तेजी अथवा खूप मोठी मंदी कमीत कमी 30 तारखेपर्यंत दिसणार नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला सपोर्ट पण मिळणार नाही आणि विरोध पण होणार नाही। भाव जे आहेत जैसे ते राहण्याची शक्यता कमीत कमी 30 तारखेपर्यंत या ठिकाणी आपणास दिसत आहे। मग आता देशातील कापूस बाजारभावाचा विचार केला तर देशामध्ये सध्या कापसाची भाव पातळी ही आपल्याला 6700 ते 7500च्या दरम्यान दिसत आहे। जर इथून 30 तारखेपर्यंतचा विचार केला तर एक संभावना आहे की निवडणुकीनंतर देशातील कापसाच्या भावात 200 ते 300ची तेजी येताना दिसू शकते आणि या एका अपेक्षेमुळे कापसाचा बाजारभाव जर 30 तारखेपर्यंत आपल्याला 7000 ते 7700च्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको, ही सध्याची पोझिशन आहे। खूप मोठी तेजी, खूप मोठी या ठिकाणी मंदी असं काही चित्र नाही, पण ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये निवडणुकीनंतर कापसाच्या भावात 200-300ची सुधारणा येताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते घाई गडबडीत 30 तारखेपर्यंत कापूस विक्री न करता जर आपण डिसेंबर जानेवारीच्या हिशोबाने विचार केला तर भविष्यात वाढणाऱ्या कापसाच्या भावाचा फायदा होईल आणि यावर्षी एकदाच कापूस न विकता जर आपण टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये कापूस विक्री केली तर तुमचा 100% होईल फायदा।
भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।